नमस्कार सेवक मित्रांनो, भूतबाधेचा बाहेरबाधेचा त्रास असला किंवा कोणताही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक त्रास असला, सर्व उपाय करून काही आराम नाही झाला तर आज त्यांना सुद्धा विश्वास आहे की या मार्गात गेल्यानंतर आम्हाला आराम होईलच। हा अनुभव समाजातील अनेक लोकांनी अनुभवला आहे। त्यांनी आपल्या डोळ्यांनी हे होताना पाहिले आहे। म्हणून या मार्गाकडे लोकांची धाव आहे। या मार्गात प्रवेश घेतल्यानंतर, दुःख दूर झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी स्वतःची मनमर्जी करणे, स्वतःचा शहाणपणा करणे सुरू केला आहे आणि ते त्यांच्या कृत्यामुळे या मार्गाचा दुष्प्रचार करीत आहेत। या मार्गाला बदनाम करण्याचे कार्य करीत आहेत। आमच्या गावाजवळ एक गाव आहे, त्या ठिकाणी सेवकांचे पोरं गणपती मांडतात। तेच वर्गणी मागायला फिरतात। त्यांच्या हातात धागे, दोरे, कडे, बिऱ्या, लाल टिके लावतात। त्या गावात बरेच सेवक नावापुरता आहेत। ते दारू, टॉनिक, सट्टा, जुवा खेळतात, पण ते आवर्जून घरासमोर दारू पिऊन येऊ नयेची पाटी लावतातच। आपल्या गाडीवर परमात्मा एक लिहितातच। असे लोक ज्या परिसरात राहतील त्या परिसराला खराब करण्याचे कार्य करतील। त्यांच्यामुळे नवीन मार्गात येणारा व्यक्ती पूर्ण विचाराने मार्गात प्रवेश करत नाही। ते सोचतात की त्याला जमते तर मलाही जमेल, म्हणून त्यांचे दुःख दूर होत नाही। आज या मार्गातील पोरं वर्ष राख्या सोडत नाही, तसेच धागेदोरे बांधून ठेवतात, हातात कडे घालतात, डोक्याला कुंकवाचा टिका लावून फिरतात आणि कानात बिऱ्या घालतात। आणि अशा पोरांना बढावा देण्याचा काम सोशल मीडियावर मार्गाविषयी व्हिडिओ बनवणारी बिरी गँग करत आहे। सेवक मित्रांनो, तुम्ही इंस्टा, फेसबुकवर पाहत असालच की बिरी गँगचा किती व्याप वाढत चालला आहे। कडे बिऱ्या घालून बोलो परमात्मा एक, बोलो परमात्मा एक म्हणून छपरीसारखे व्हिडिओ बनवतात। त्यांचा पाहून बरेच मुलं तसेच करतात। त्यांचे स्टेटस स्टोऱ्या ठेवतात आणि कचराच पाहून आपल्या डोक्यात कचराच भरतात। आज ते मुलं नियमावली किंवा मानवधर्म परिचय पुस्तक खोलूनसुद्धा पाहत नसतील। चर्चा बैठक, हवन कार्य, सेवक संमेलन अशा कार्यक्रमाला जात नसतील, पण मोबाईल जरूर पाहतात आणि बिरी गँगचे व्हिडिओ पाहून ते सुद्धा कडे आणि बिऱ्या घालतात। आणि त्यासाठी म्हणूनच सोशल मीडियावर या मार्गाचा चुकीचा प्रचार होऊ नये म्हणून सेवक मानवधर्माविषयी, नियमाविषयी जागला पाहिजे म्हणून, अभ्यासाने विचार करायला लागला पाहिजे म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तुम्ही जर सुरुवातीपासून या चॅनलसोबत जुळून असाल तर तुम्हाला हे माहीत असेलच। तुमच्या सहकार्यामुळेच आपण असे व्हिडिओ बनवत आहोत आणि बनवत राहू। सेवक मित्रांनो, बिरी गँग सोशल मीडियावर बोलो परमात्मा एकचा ट्रेंड चालवत आहे आणि यामुळे असा परिणाम होत आहे की बरेच सेवक आपल्या गाडीवर, दुकानावर बोलो परमात्मा एक असे लिहित आहेत। त्याचप्रमाणे 435 लिहिल्या जात आहे। हे तुम्हीसुद्धा कोटी ना कोटी पाहिल्या असालच। तर ही चुकीची क्रिया थांबायला पाहिजे। आपण मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की सेवकांची ओळख गाडी, घरावर परमात्मा एक लिहिल्याने नाही तर त्यांच्या आचरणाने, त्यांच्या वागणुकीने झाली पाहिजे। अनेकातल्या व्यक्तीने सुद्धा म्हटले पाहिजे की तो येत आहे परमात्मा एकचा सेवक किंवा तो येत आहे बाबाचा सेवक। तर यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? सेवक मित्रांनो, मी म्हणत नाही की दुकान, गाडी, घरावर परमात्मा एक लिहा किंवा नको लिहा म्हणून, पण सेवकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे की आपल्या हातून परमात्मा एक नावाची गरिमा कशी टिकून राहील। कारण आज आपण पाहत आहोत की जे लोक परमात्मा एक नाव लिहितात ते परमात्मा एक सेवकच नाहीत, म्हणजे फक्त नावापुरता मार्गात आहेत। ते दारू, सट्टा, जुवा, पटाची होड आणि बरेच नियमांच्या बाहेर कार्य करतात। तरी पण मी मार्गात आहे हे लोकांना दाखवण्यासाठी घरावर, गाडीवर परमात्मा एक लिहितात। यावर आपण मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की परमात्मा एक काय आहे आणि हा शब्द तुम्हाला कोठेही वापरण्याचा अधिकार, कोणालाही वापरण्याचा अधिकार नाही आहे। आज कोणत्याही व्यक्तीने मार्गात प्रवेश घेतल्यानंतर तो प्रथम आपल्या घरावर, गाडीवर परमात्मा एक लिहितो। मी नको लिहा असा म्हणत नाही, पण गाडीवर परमात्मा एक लिहिल्याने तुम्ही परमात्मा एक सेवक बनता काय? तुमची वागणूक त्या शब्दाच्या लायकीची आहे काय? जर तुमची वागणूक बरोबर नसेल तर तुम्ही गाडीवर परमात्मा एक लिहून त्या नावाचा अपमान करीत आहात आणि या मार्गाला बदनाम करण्याचे कार्य करीत आहात, असा माझा स्पष्ट मत आहे। विचार करा, परमात्मा एक हा शब्द मानव धर्मातील पहिला तत्व आहे। या तत्वावर भगवंत उभा आहे आणि जेव्हा बाबांनी भगवंताला परमात्मा एक आणि मरिया जिये भगवत नाम पर असे वचन दिले तेव्हा भगवंत बाबांवर खुश झाले आणि दुःखदारी दूर करते हुए उद्धार, इच्छानुसार भोजन ही वचने दिली। ही वचने या मार्गाचे सिद्धांत ठरवून बाबांनी भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता 4 तत्व दिले आहेत। त्यातील पहिला तत्व म्हणजे परमात्मा एक। परमात्मा एक हा वचन दिल्यानंतरच भगवंत बाबांवर प्रसन्न झाले। म्हणजे परमात्मा एक या शब्दाचा महत्त्व किती हे समजून घ्या।
आम्ही सहजच या शब्दाला कोठेही वापरतो, पण आम्हाला या शब्दाचा अर्थच माहीत नाही. कारण आम्ही फक्त दिखाव्यासाठी का मी या मार्गात आहे म्हणून मी गाडीवर घरावर परमात्मा एक लिहितो आणि बोलो परमात्मा एक, बोलो परमात्मा एक असे म्हणत फिरतो. पण मी त्या शब्दाच्या लायकीचा आहे का? मी बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार वागण्याचे तरी प्रयत्न करतो का? मी भगवत कार्यात जातो का? मला हा मार्ग समजला का? याकडे ते लक्ष देत नाही. फक्त मी मार्गात आहे हे लोकांना दिसला पाहिजे म्हणून मी परमात्मा एक लिहितो. हा मार्ग दिखाव्याचा नाही तर आचरणाचा मार्ग आहे. बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायला सांगितले आहे, तत्वशब्द नियमानुसार वागायला सांगितले आहे आणि आम्ही ते सोडून फक्त दिखावा करतो. जर आपण आपल्या गाडीवर परमात्मा एक लिहिला तर परमात्मा एक सेवकासारखी आपली वागणूक असायला पाहिजे. सेवक मित्रांनो, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली. मानव धर्म हा आपला मार्ग आहे आणि याला परमात्मा एक मार्ग म्हणून सुद्धा ओळखले जाते. परमात्मा एक मार्गाचे परमात्मा एक सेवक बाबांनी मंडळाची स्थापना केली तेव्हा परमात्मा एक सेवक मंडळ हा नाव सुरुवातीपासूनच होता. पण या नावासमोर 1982च्या पहिले श्री भगवान नाव होता. त्यानंतर त्याऐवजी परमपूज्य हा नाव टाकण्यात आला. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे परमात्मा एक सेवकांचा मंडळ. बाबांनी मंडळाअंतर्गत 7 संस्था स्थापन केल्या. त्या संस्थेचे नावसुद्धा परमात्मा एक सेवक या नावानेच सुरुवात होते. नंतर मंडळाने 14 आश्रम तयार केला. त्या आश्रमाचे नावसुद्धा परमात्मा एक सेवक या नावानेच सुरुवात होतो. कारण ह्या सर्व संस्था परमात्मा एक सेवकांच्या आहेत म्हणून त्या ठिकाणी परमात्मा एक सेवक लिहिला आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही वाटते की आम्ही जर काही सुरू केला किंवा घेतला तर परमात्मा एक नाव लिहिला पाहिजे. आणि ठीक आहे की या नावाने आपली ओळख झाली पाहिजे. पण प्रश्न हाच निर्माण होतो की आपली ओळख परमात्मा एक नावानेच झाली पाहिजे की आपल्या आचरणाने, आपल्या वागणुकीने झाली पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा तात्पर्य असा की परमात्मा एक शब्द हा साधारण नाही की कोणीही कुठेही वापरेल. परमात्मा एक बाबांनी परमेश्वराला दिलेलं वचन आहे. ज्या वचनावर परमेश्वर प्रसन्न झाले. या मार्गाचा सिद्धांत, या मार्गाचा पहिला तत्व परमात्मा एक आहे आणि या नावाला एक प्रत्येक सेवकांनी आपली लायकी बनवायला पाहिजे आणि त्यानुसार सेवकांची वागणूक असायला पाहिजे. आता मनमर्जीने सेवक बोलो परमात्मा एक लिहितात, 435 लिहितात, तर हे चुकीचे आहे. बोलो परमात्मा एकच्या प्रचारामागे बिरी गँग आहे आणि 435 लिहिण्यामागे 786 आहे. बरेच मुस्लिम लोक 786ला पवित्र शुभ मानतात आणि घरावर, गाडीवर, दुकानावर आणि बऱ्याच ठिकाणी 786 हा आकडा लिहितात. त्याचप्रमाणे त्याच विचाराने आपल्या मार्गातील काही लोक 435 लिहितात, तर हे चुकीचे आहे. असे सेवकांनी करू नये. सेवक सांगतात की 435 म्हणजे 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम. तर 435 हे 4 तत्व 3 शब्द 5 नियम आहेत, तर त्यांना गाडीवर लिहिण्यापेक्षा आपल्या अंतकरणावर लिहा की जेणेकरून तुमचे आचरण, वागणूक तत्वशब्द नियमानुसार बनेल. दिखाव्यापेक्षा आचरणाला महत्त्व द्या. कोणाच्याही बैकाव्यात जाऊ नका. विचार करा, अभ्यास करा. तत्वशब्द नियमानुसार आपली विचार, वाणी आणि कर्म बनवा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.